होमिओपॅथी हे फक्त औषध नाहीये बरं का, तर ती आजाराला मुळापासून उपटून टाकण्याची एक शास्त्रोक्त पद्धती आहे. हॅलो हाय नमस्ते, येस 104 माय फॅमची मी आरजे प्रियांका तुमच्या सोबत आहे आणि आज आपला शो सुरू आहे तो म्हणजे एक मुलाखत. नक्कीच प्रश्न पडला असेल की होमिओपॅथी विषयी बोलतीये तर स्पेशल गेस्ट त्याच विषयी बोलण्यासाठी आले असतील. सो चला स्वागत करूयात आज आपण जे आपले गेस्ट आहेत त्यांचं. सर नमस्कार, खूप खूप स्वागत आहे आपल्या स्टुडिओमध्ये. हाय प्रियांका, नमस्कार सांगलीकर. मी डॉक्टर अभिजित लेंडवे. तर लेंडवेज ओंकार होमिओपॅथिक क्लिनिक या माध्यमातून गेली 44 वर्ष आम्ही होमिओपॅथिक सेवा सांगली आणि आजूबाजूच्या शहरांमध्ये देत आहोत. नक्कीच सर, आणि सध्या बोर्ड एक्झामचं वातावरण सुरू आहे, सो मला त्याच विषयीचे काही महत्त्वाचे प्रश्न तुम्हाला विचारायचे आहेत. तर सर मला सगळ्यात आधी तुम्हाला हे विचारायचंय की आजकाल परीक्षेचा ताण जो आहे तो विद्यार्थ्यांमध्ये खूप वाढलेला दिसतोय आणि अशा तणाव, भीती आणि घाबरटपणावर होमिओपॅथी कशा पद्धतीने मदत करू शकते, काय सांगाल त्याविषयी? 10वी-12वीच्या परीक्षा, विद्यार्थी, परीक्षार्थी आणि होमिओपॅथी हे एक समीकरण गेले कित्येक वर्ष जुळलेलं आहे. यामध्ये पालक पहिल्यांदा मुलांना घेऊन येतात, अगदीच 6 महिने राहिलेत परीक्षेला आणि मुलाचा अभ्यास तर सगळा झालेला आहे, पण तो रडत बसतो. त्याला असं वाटतंय की माझा काहीतरी स्टडी राहिलेलाच आहे. अजून सगळेजण स्टडी करतायत पण माझा स्टडी राहिलेला आहे आणि किती मला मार्क पडतील आणि हेच वाचलेलं येईल की नाही, मला लिहिता येईल की नाही. आणि या भीती आणि अशा वातावरणातून त्यांना वाचलेलं, शिकवलेलं हे नेमकं परीक्षेच्या वेळी विसरण्याची भीती निर्माण होते आणि किंबहुना पेपर लिहायला बसलोय आणि मला आता वाचलेलं आहे ते आठवत नाहीये, पण एक्झाम हॉलच्या बाहेर आले की सगळं मला आठवायला लागलेलं आहे. अशी मुलांची तक्रार साधारणपणे दिसून आलेली आहे. त्याच्यावर आम्ही होमिओपॅथीतून उपचार करत असताना पेशंटची कंप्लीट केस हिस्ट्री आम्ही घेतो, किंवा त्याचा स्वभाव कसा आहे, त्याला काही मानसिक ताणतणाव आहेत का, त्याला पालकांचं काही प्रेशर आहे का. मुळात एक विद्यार्थी हा लहानपणापासून हुशार असतो, त्याच्याकडून भरपूर अपेक्षा ठेवल्या जातात. अपेक्षा फक्त घरातल्यांकडून ठेवल्या जात नाहीत तर त्या शिक्षकांकडून, मुख्याध्यापकाकडून आणि सगळ्या नातेवाईकांच्याकडून ठेवल्या जातात. जेव्हा हे व्हायला लागतं तेव्हा हा विद्यार्थी जो ब्रिलियंट आहे तो बुजायला लागतो. त्याच्यात एक भीती निर्माण होते की ह्यांच्या सगळ्यांच्या अपेक्षेला मी खरा उतरेन का, आणि जर नाही उतरलो तर काय होईल. अशा भीतीतून त्याची मानसिक खच्चीकरण होतं आणि जो परफॉर्मन्स त्याला करायचा आहे, जो परफॉर्मन्स गेली कित्येक वर्ष तो चांगला करतोय, पण आता हे 10वी म्हणजे काहीतरी वेगळंच आलेलं आहे आणि सगळेजण मला विश करतायत, बेस्ट लक देत आहेत, हे म्हणजे हे काहीतरी वेगळंच आहे या वर्षी असं त्याला वाटायला लागतं. 10वी आल्यानंतर पालक पण म्हणतात 10वी आहे तुझी, अभ्यास बरोबर कर. आजपर्यंत 9 वर्षात त्यानं चांगले मार्क पाडलेत ना, मग तो 10वीत का वेगळंच काहीतरी करेल. तो चांगलंच करणार आहे या अपेक्षाने आपण जर गेलो आणि त्याचा मानसिक सपोर्ट दिला त्याला तर तो नक्कीच काहीतरी चांगलं करू शकेल. पण ज्यांना असं होत नाही ते लोक एक विशिष्ट मानसिक आजार घेऊन होमिओपॅथीकडे येतात आणि मग त्याला आम्ही होमिओपॅथिक माध्यमातून केस हिस्ट्री घेऊन त्याला औषध देऊन त्याचं मानसिक हिलिंग करतो आणि पालकांचं आणि त्या मुलाचं काउन्सिलिंग करतो आणि त्या माध्यमातून ती मुलं खूप चांगल्या पद्धतीनं परीक्षेला अपियर झालेली आहेत आणि मागच्या मार्कांपेक्षा आता त्याला मार्क चांगले पडायला लागलेले आहेत असंही पालकांनी सांगितलेलं.